सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि नवीन वर्षाचा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपण यात्रा सुरू केली. यात्रेमध्ये 2 दिवस झाले, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं आपण कार्यक्रम आजच्या दिवशी ठेवतो. पण ह्यावेळेस आपण महिलांसाठी 15 वर्ष मंडळाला 15 वर्ष झाले, त्यामुळे कार्यक्रम येतात की महिलांना हळदी कुंकू करावं. त्याच्यानंतर सत्कार पण मला इथेच पडला की कारण उद्याचा धावपळीचा दिवस आहे, त्याच्यामध्ये वेळ भेटणार नाही आणि सत्कार मूर्ती आपल्याकडे जास्त आहे. त्यामुळं आज हा कार्यक्रम करण्याचा उद्देश, कारण ज्यांनी गेली 15 वर्ष मंडळासोबत राहिले, कोणी 10 वर्ष राहिले, कोणी 5 वर्ष राहिले, कोणी नवीन असेल, कोणाचं नाव राहिलं असेल जुन्यापैकी तर माझ्याकडून क्षमा असावी, मंडळाकडून क्षमा असावी. सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार आपण सर्व ही यात्रा घडवत असतो, चालवत असतो. पण काही ठिकाणी चुका घडतात, त्याच्यातून आम्हाला शिकणं मिळतं. पण तुम्ही आम्हाला ते सांभाळता, त्याबद्दल मी तुमचं सर्वांच्या मनापासून आभार मानतो. नियोजनामध्ये आम्ही कधी चुकत असाल तर तुम्ही नक्की बोलावं. पर्सनली माझे अध्यक्ष आहेत, तुमचे शांबेकर, खजिनदार आहेत, मार्गदर्शक आहेत, सर्व कमिटी आहेत, त्यांना तुम्ही सांगू शकता की बा आपण इथे चुकतोय काय, कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला कमतरता वाटत असेल तर सांगत जावं. म्हणजे पुढल्या वर्षी पुढच्या टायमाला आपल्याला त्या गोष्टीवरती व्यवस्थित लक्ष दिलं जाईल. सर्वप्रथम गेली 10 वर्ष आपण या 15 वर्षापासून आपण यात्रा करतो. मी ज्यांची नावं घेतो त्यांनी इथे यायचं आहे, त्यांना सन्मान चिन्ह दिलं जाईल. की यात्रेमध्ये मेहनत तुम्ही जे काय आम्हाला सहकार्य करता, जी सहकार्य केले आहेत त्यांची नावं आहेत. ज्यांनी नाही केले त्यांना असं म्हणते की त्यांनी सहकार्य नाही केलं, पण त्यांच्या कोणत्याही ग्रुपमधनं असेल एवढं नक्की. हां, इतकी वर्ष ज्यांनी सहकार्य केले आणि ज्यांनी नवीन आले किंवा त्यांच्या ग्रुपमधला कोणी ना कोणीतरी असेल, मला असा अंदाज आहे, कारण त्यावेळेस तेवढे सन्मानचिन्ह इथं यावर्षी नावं आले. सर्वप्रथम मी 15 वर्षे जे आहेत ना त्यांची नावं घेतो. मनोज उंडे यांनी यायचं आहे. मनोज उंडे, आता खरी कसोटी म्हणजे खरं आता हे चाललंय की मनीषा बालाराम शिंदे, कृपया करून आपण दोघांनी यायचं आहे. गेली 15 वर्ष मंडळाच्या आणि माझ्यासोबत खरोखर एक चांगल्या रीतीने मला एक सहकार्य केलं, त्याबद्दल मनीषा आणि बालाराम शिंदे यांनी इथे यायचं. अध्यक्ष मानवी 15 वर्ष आपल्यासोबत आहे. बघा, मला आहे ना, मी तुम्हाला काही स्पष्ट सांगतो, कारण आज माझ्या गाड्या का वाटतात. अरे हा मामा ये घ्या, मी तिला परत बघा, मी गाड्या करतो आणि 6 गाड्या केल्यात, आम्ही वर्षी 4 गाड्या केल्यात, कधी 3 झाल्यात. पण प्रत्येक गाडीमध्ये सर्वात हायेस्ट रेकॉर्ड सीट असतात त्या बालाराम मामा शिंदे यांच्या परिवाराच्या मित्रात. या बोरिवली गाडीमध्ये आत्ता त्यांच्या 27 सीट आहे बोरिवली गाडीमध्ये. त्याच्यानंतर वैशाली चंद्रकांतला आहे. मामानी यायचं आहे, मामीनी पण यायचं आहे. ते घेऊन झालं बरोबर. यावर्षी मला ज्यांनी जास्त सहकार्य केलं, मी सर्व जबाबदारी त्या गाडीची घेतो असे सतत सांगणारे श्रद्धा सुरेश सावंत, सुरेश मामा यांचं मी मनापासून आभारी आहे. कारण त्यांनी मला सांगितलं की बोरिवली गाडीचा चिंता करू नकोस, मी सर्व जबाबदारी घेते. त्यांनी इथे यायचं आहे. श्रद्धा सुरेश सावंत.
आहेत, हे सर्व मामाच आहे. अनिता अनंत शिंदे, मामाने यायचं आहे पुढे. अनिता अनंत शिंदे. बरोबर एक महिना आहे जायचं. पाठ्याची सुट्टी करतात पण 15 वर्ष माझ्यासोबत आहे. माझे मित्र मला याला तुम्ही पानकरांच्या ग्रुपमधून यायचं आहे. सचिन पानकर यांच्या ग्रुपमधून ना त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांनी दिल्याचं 6 सीटमधून. कारण त्यांच्या पण सीट यावेळेस एक माणूस आहे ना, 15 वर्ष पण 10 वर्ष कमसे कम या मंडळासोबत पनवेलला चढतात. पनवेल या ठिकाणी जातात. शिवानी राजेंद्र भारते या 2 मामांनी यायचे पुढे. माझे म्हणजे जवळचे आहेत. प्रदीप बंगाल, ईशा बंगाल यांनी इथे यायचे. साहित्य सुपर ठेवणारे आणि या मंडळाला मोठं योगदान. विराटची गाडी हमेशा फुल असणारी. एकच सोसायटीतील एकच व्यक्ती आपल्या मंडळाला मोठं सहकार्य करते. मी राजेश पाटील यांना विनंती करतो, आपण दोघांनी इथे यायचं आहे. तसे राजेश पाटील आहेत, तसे दुसरे राजेश कांबळे आहेत. हेही सुद्धा त्यांच्यासोबत कंपल्सरी माझ्या मंडळासोबत असतात आणि ते स्वतः देतात. स्वतः यात्रेमध्ये असतात, स्वतः सहकार्य करतात. त्यांच्या मिसेस सुद्धा सहकार्य करतात. मी राजेश कांबळे, राजेश्री पाटील, राजेश्री कांबळे, राजेश पाटील, राजेश कांबळे. या सर्व व्यक्तींचं हात मनापासून कार्यक्रम म्हणतात. बरोबर तुम्ही जेवलाच नाही. एवढे 15 वर्ष सोबत आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आमच्यासाठी नका होते कारण आम्ही सेवा करतो. मी मयूर अंजना चिपडे या दोघांना विनंती करतो की आपण यायचं आहे. की मुलगा येईल, नवरा येईल की नाही, पण मी असणार. या मंडळासोबत मी असणार आणि माझ्यासोबत गेली 15 वर्षे आहेत ती. मयूर अंजना चिपडे, विराट सुनीता भारत. रवी पाटील कुठे पाटील साहेबच्या सोसायटीमधल्या पाटील साहेबांच्या परिवारामध्ये आहे का? संजय पाटील साहेब आपण पण यायचं. प्रणाली संजय पाटील.
आमचा अंकुश पेंडारी. अंकुश साहेबांना तुम्ही पाहत असाल. वनिता अंकुश पेंडारी दोघांनी आहेत. जोशना दिनेश माली. आता 8 दिवस एक दिवस या यात्रेला येत आहे, पण त्यांनी खूप सीट दिल्या. बहिणच माझी किनारी सुरत कोल्हे. सुमन मारावे यांनी यायचं आहे. योगायोग केला नव्हता 15 वर्ष 14 वर्ष, पण 15 वर्षी योगा केलेला आहे. मी संजना संतोष आणि त्यांची बहीण म्हणजे त्यांची मिसेस आणि माझ्यामध्ये अध्यक्षांची बहीण त्यांना विनंती करतो की आपण इथे यायचं आहे आणि मंडळाचा सन्मान आपण घेऊन जायचं आहे. मी बोलतोय बोरवली बाईंदर 2 गाडी, बाईंदर 1 बाईंदर 2. रुपेश नाटकर ज्या ठिकाणी जातो तिथे त्याच्या 2 गाड्या असतात. प्रत्येकाला वाटतं की रुपेश नाटकर माझ्या गाडीत असावं, पण रुपेश नाटकर येतात. माझ्या माम्यांना पण वाटतं रुपेश नाटकर माझ्या गाडीत असावं, त्याची गाडी माझ्या गाडीत असावं, पण आजपर्यंत 15 वर्षात एक दिवस पण नाही त्याच्या गाडीत. मी भावेश शिर्के एकदम चांगल्या दरात म्हणजे नवरीची मेहंदी काढतात ना, त्या बेसचं मेहंदी मग काढते. भैया रसिका बेसल पकड़ सकता है कैलाश बेसल रसिका बेसल आपण यायची चालू कर.
पाचते, सुवर्ण सुरेश पाचते, मयूर भूमिकानी यायचे. आता चौघांनी या आपण मी गेली 15 वर्ष यात्रा करतोय. माझ्या यात्रेमध्ये सावलीप्रमाणे माझे आई वडील उभे राहतात. मी 14 वर्ष सत्कार नाही केला, पण यावर्षी मला 15 वर्ष असल्याकारणाने मी माझ्या मनाला आणि अध्यक्षाने विचारले मी सत्कार करू का, म्हणजे करा. मी माझ्या वडिलांना विनंती करतो, सरिता सुरेश नाडकर कृपया करून आपण यायचं. करिश्मा हितेश भारत, करिश्मा हितेश भारत आहे की नाही? हितेश भारत आहे. शैलेश आनकर. खरंच मला त्यामध्ये असे अनुभव येतात खूप की मला प्रत्येक ठिकाणी कोण नाही कोणतरी हेल्प मंडळाच्या प्रत्येक कार्यात हेल्प करत असतात. मी तुम्हाला सर्वांना जेवणाची टेस्ट कशी वाटते? यावर्षी मिसळ कशी होती? छान होती ना? मस्त. सर्व जेवण त्यांच्या हातून जाते ना, त्यांना आता बोलत लास्ट सत्कार आहे. नितीन कोपकर आणि बहिणींना विनंती करतो की आपण कारण गेली 10-15 वर्ष आपल्या गावावरून मुंबईला येतात, मुंबईवरून दर्शनामध्ये सहभागी होतात आणि नंतर आपण परत गावी जातात. कारण हा एक मोठा सन्मान आणि एक मोठा योगदान चिन्ह संपले, पण काही अशा व्यक्ती आहेत जे नक्की सहकार्य करतात. मी त्यांचं यावर्षी नक्की सहकार्य करतात. त्यांचं नाव अनिश कावे आणि मोठं सहकार्य केलं आहे. आता मी एक विनंती करतो, कारण आपला उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आपली धावपळ खूप मोठी आहे. तुम्ही खूप गेले 2 दिवस माझ्यासाठी 1-2 वाजेपर्यंत थांबताय. मलाही त्याचा अभिमान आहे आणि तुमचं धन्यवाद मानायचं आहे, कारण तुम्ही माझ्यासाठी थांबताय, माझ्या मंडळासाठी थांबताय. एक कशासाठी आहे म्हणजे हा प्रेम आहे. हे प्रेमामुळे आपण एवढ्या इथपर्यंत जातोय आणि राहतोय. त्यासाठी मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. उद्याचं नियोजन दर्शन आहे, त्याच्यानंतर प्रत्येक गाडीमध्ये दिलं जाईल अंगणेवाडी ते कुणकेश्वर, ह्याच्यामध्ये काही दर्शन आहे ते तुम्हाला सांगितले ती घेतलीच आहे. आणि लास्ट वर्षीला जेवण आपलं अंगणेवाडीला होईल कदाचित, ते सांगायचं आपल्या हिशोबाप्रमाणे केलं, पण आपल्याला उद्याचा दिवस इथे करायचा आहे. तुमच्या हिशोबाने टायमिंग सगळ्यांकडे दिलेलं आहे. 7 वाजता मंदिर खुलतो, 7 वाजता आपल्याला काहीतरी अनुभव घेऊन जा. 8 वाजेपर्यंत सोडतो, तुम्ही दर्शन करा, चौपाटी फिरा, फोटो काढा. पण 8 वाजता आपल्याला आणि आजचा कोणाला काय बोलायची इच्छा असेल त्यावर आवाज कमी आहे आणि आपले शक्ती करून हे बघा, आज आम्ही
तर आलो नाही. गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी या 2 वर्षाचा अनुभव गेल्या 2 वर्षात या कमिटीबरोबर राहून किंवा इतर सगळ्याबरोबर राहून आम्ही कधी या परिवाराचा एक सदस्य झालो या मला अजूनही कळलं नाही. हे याच्यातून पूर्ण 15 वर्षाचा अनुभव आहे. आम्ही सुद्धा पिकनिकला जातो. गेली 10 वर्ष मी सुद्धा छोट्या छोट्या पिकनिक काढतो. 10-12 मेंबर. पण त्या मेंबरमध्ये 10-12 मेंबरमध्ये की एवढं कन्फ्युजन असतं हँडल करणं खूप काय वेगळं असतं. पण या परिवाराने 240 आज सकाळी जेव्हा आपण ट्रेकिंग करत होतो नाश्त्याचं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपल्याला जवळजवळ 240 लोकांचे डबे तयार करायचे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज 3 दिवस आपण 240 लोकांना हे लोक हँडल करतात. जेव्हापासून आपण गाडी सुरुवात होते किंवा अमुक ठिकाणी जायचं आहे तेव्हापासून ते 240 लोकांना हँडल करत असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांचा किती मोठा आत्मविश्वास आहे की या 240 लोकांना मी फिरवून आणेन सुरक्षित त्यांना सुरक्षित मार्गावर पोचवेल. आणि ते घरापर्यंत गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला जवळजवळ 2.5 वाजता विरारला घरापर्यंत पोचवलं. खूप ते विचार करतो घरी गेलं की नाही कुठे की नाही किती वाजता गेलं. खरोखरच मी खूप याचा आभारी आहे. त्यांच्यामुळे आज ही 2 वर्ष की चांगली देवस्थान आहे यांच्यामुळे मला त्यांचं दर्शन घडत आहे. खरोखर मी त्यांचा आभारी आहे.